खूप दिवसाची साय जमा झाली होती आणि अगारोचं हे जे ब्लेंडर आहे यानी साय फिरून घेते. खूप लवकर लोणी आणि वर निघतं. लोणी 4-5 वेळा पाण्यातून धुतल्यानंतर मग मी कडवायला ठेवते. रात्रीच्या जेवणासाठी कढीपत्ता लागत होता. तो काढून घेतला. दिवे लागण्याची वेळ झाली होती. तर हे जे लायटर आहे ना यानी कापूर देखील पेटतो. तुळशीजवळ दिवा लावला आणि सगळीकडे मी घरामध्ये धूप फिरून घेतला. यामुळे खूप सकारात्मक वाटतं. तोपर्यंत इथे माझं तूप उतू गेलं होतं. रात्रीच्या जेवणासाठी सिंपल अशी रेसिपी आज मी शेअर करणार आहे. तसंही पावसाळ्यामध्ये आपली पचनक्रिया मंदावलेली असते, त्यामुळे रात्रीचा आहार हलका असावा. दुपारचं वरण बरचसं शिल्लक होतं, त्याला फोडणी घातलं अगदी साध्या पद्धतीने. इमलीची चटणी घातली, सांबार मसाला आणि गूळ घातला. वरणाला उकळी आल्यानंतर यामध्ये चकोल्या घातल्या. स्वयंपाकघरामध्ये आपण बरेचसे टूल वापरतो, जसं की हा प्रिंटेड नाईफ आहे. खूप उपयुक्त असा आहे. छान कटिंग वगैरे होते. पण काही जे टूल्स असतात ना, ते फक्त मला पहा आणि फुलं व्हा. तर हे जे गार्लिक पिलर मी घेतलं होतं ना, खूप दिवसापासून तसंच पडलेलं आहे. काहीच उपयोग नाही. तर चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.